शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. मी तुझ्यावरी प्रेम करीन, तुझ्यावरी प्रेम करणार. मी तुझ्यावरी प्रेम करीन, मागे न फिरणार. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन योहान याचा 17वा अध्याय 21 ते 26 ही वचने. योहान अध्याय 17 21 ते 26 ही वचने. की त्या सर्वांनी एक व्हावे, हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये, तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठविले असा विश्वास जगाने धरावा. तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे, ह्यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे, म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये, ह्यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे. आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठविले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली. हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे, ह्यासाठी की जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे, कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली. हे न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे, आणि तू मला पाठविले असे त्यांनी ओळखले आहे. मी तुझे नाव त्यास कळविले आहे आणि कळवीन, ह्यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे. देवबाप ह्या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती, प्रीती व कृपा तुम्हा बरोबर असो. आज आपण योहान 17 21 ते 26 या वचनांमधील काही महत्वाच्या मुद्द्यांवर मनन करूया. या संपूर्ण अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जी प्रार्थना केलेली होती त्या प्रार्थनेची नोंद केलेली आहे. यात त्याने स्वतःसाठी, त्याच्या शिष्यांसाठी आणि आम्ही जे विश्वासणारे आहोत त्या आम्हासाठी त्याने प्रार्थना केलेली आहे. वचन 21 मध्ये तो प्रार्थना करतो की त्याच्या अनुयायांनी म्हणजे विश्वासणाऱ्यांनी एक व्हावे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे.
आणि त्याचे कारणही त्याने स्पष्ट केलेले आहे की त्यांनी एक व्हावे, त्यांनी ऐक्यामध्ये असावे. ज्या प्रकारे त्याने स्वतःचे उदाहरण दिलेले आहे ते म्हणजे पिता जसा ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्त जसा पित्यामध्ये आहे, त्याच प्रकारे आम्ही जे विश्वासणारे आहोत त्या आम्ही ख्रिस्तामध्ये असावे. याद्वारे काय होईल तर जग विश्वास धरेल की पित्याने पुत्राला म्हणजे ख्रिस्ताला या जगात पाठविलेला आहे. यासाठी आम्हाला ख्रिस्ताच्या आज्ञा पाळाव्या लागतील. कारण 1 योहान 3:24 या वचनामध्ये सांगितलेलं आहे की त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठायी राहतो व तो त्या माणसाच्या ठायी राहतो. आणि मग 23व्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे आमच्या ऐक्यामुळे आणि आम्ही ख्रिस्तामध्ये राहतो त्यावरून जग समजेल की पित्याने ख्रिस्त प्रभूला या जगामध्ये पाठविलेला आहे. इतकंच नव्हे तर जग हेही समजेल की पित्याने जशी ख्रिस्तावर प्रीती केली तशी प्रीती आम्हा विश्वासणाऱ्यावरही त्यांनी केलेली आहे. म्हणून प्रियांनो, प्रेषित पाऊल 1 कोरिंथ 6:17 सुंदर प्रकारे सांगतो आहे, जो प्रभूशी जडला आहे तो व प्रभू एक आत्मा आहे. होय, म्हणूनच प्रभू येशूची इच्छा आहे. वचन 24 ही इच्छा प्रगट केलेली आहे की पित्याने जे त्याला दिले आहे, जेथे मी आहे तेथे त्यांनी माझ्या जवळ असावे. हेतू हा आहे की पित्याने दिलेले गौरव त्यांनी पाहावे. कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली आहेस, पण हे जगाने ओळखले नाही, परंतु ख्रिस्त येशूने पित्याला जगापुढे प्रकट केले. हेतू हा की जी प्रीती माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे. तेव्हा प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आमच्याद्वारे पूर्ण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रेमळ पित्या, योहान 17:23 या वचनासाठी आम्ही आभारी आहोत. कारण जशी तू प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती केलीस तशीच प्रीती तू आम्हावरही केलेली आहेस. पित्या, प्रभू येशूची जी इच्छा आहे ती इच्छा आम्हा प्रत्येकाच्या जीवनात पूर्ण होऊ दे, हीच आमची प्रार्थना आहे. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. मी तुझी भक्ती करीना, तुझीच मी भक्ती करीना, मी तुझी भक्ती करीना, मागे न फिरना. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच मार्गी मी चालणार. मग दुःख संकटे किती येवो, मागे न फिरना. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.